हॅलो फ्रेंड, विजयश्री ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। ब्लॉगला तर सुरुवात केली आणि तुम्हाला तर माहिती आहे किचनची लाईट गेलेली, ती अजूनपर्यंत आणलेली नाहीये। आता त्यांना जेव्हा टाइम भेटेल तेव्हा ते घेऊन येतील आणि मग लावतील। तर आता मी स्वयंपाकाला सुरुवात केली आहे आणि हे रात्रीचे भांडे घासायचे राहिलेले आहे ते पातेले फक्त, कारण झालं असं की मी स्वयंपाक बनवला होता आणि हे बाहेर जेवण करून आले आणि ते बाहेर जेवण करून आले, म्हणजे भाजी वगैरे जी होती ती फ्रीज मध्ये ठेवायची मी विसरली। त्याच्यामुळे म्हटलं की आता ते सगळं आता टाकूनच द्यावं लागणार आहे, कारण ते आता खाऊ तर नाही शकत, कारण फ्रीज मध्ये ठेवलं तर ते खाऊ तरी शकतो की बाबा हा खराब नाही होणार काय नाही। आणि मुंबईमध्ये जास्त गरम होतं, थंडी असो किंवा काही असो गरम तर होतच। तर आता मी बनवते, म्हणजे कुकर लावलं होतं, कुकर मध्ये लावली होती हरभऱ्याची डाळ आणि भात। तर हरभऱ्याच्या डाळीची आमटी बनवते आज मी, ते आपण पुरणपोळीच्या वेळी जे बनवतो ना आमटी तर त्याच्यासाठी मी हे करून घेतलंय, खोबरं मिक्सर मधून बारीक करून घेतलंय आणि कांदा टोमॅटो कट करून घेतलंय। तर आता लसूण फक्त बारीक करायचंय आणि फोडणी द्यायची डाळीला आणि चपात्या करायच्या। तर भात तर ऑलरेडी मी कुकरलाच लावला, म्हणलं भात कुकरलाच लावून म्हणजे 2 डबे लावले, म्हणलं पटकन होऊन जाईल, कारण आधीच उशीर झालाय मला स्वयंपाक करायला। झालं की आज 26 जानेवारी, त्याच्यामुळे सुट्ट्या मुलांना वगैरे आणि सुट्ट्या असं की आरामातच काम आवरते मी, त्याच्यामुळे उशीर झाला। आणि मुलांनी नाश्ता वगैरे केला होता सकाळी, त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन नव्हतं मला की हा मुलांना जेवायचं लवकर वगैरे काय म्हणून। चला तर आरामात करून घेते। तर ती डाळ आहे ना, ती डाळ शिजवली आहे, मग त्याला पण आता म्हणलं मिक्सर मधून काढून घेते आणि असं कुठं वाटत बसतं, त्याच्यामुळे खोलते आणि डाळ शिजली की नाही बघ, शिजली डाळ शिजली असं वाटायला मला। थोडीशी कच्ची अजून डाळ, तर मी काय करते, भात झालेला आहे तो भात काढून पुन्हा एकदा मी डाळ हे करते ठेवते। दोन शिट्ट्या होऊ देते तोपर्यंत मी चहा बनवायचा आहे। आणि तुम्हाला माहिती आहे आज सकाळी मी चहा पिली नाही, कारण मी असं ठरवलं की आजपासून मला म्हणजे चहा प्यायचा नाहीये म्हणून, कारण वजन खूप वाढलं होतं आणि त्याच्यामुळे मी विचार केला की चहा प्यायचा नाहीये। लाईट गेली तर चहा प्यायचा नाही, तर सकाळी मी कसलाच चहा पिली नाही, पण ते माझी मागापासून असेल मी कधी चहा पिल असं व्हायला लागलं आणि एकदम विचित्र वाटायला लागलं। म्हणजे तर मी आता पण विचार करते की चहा पिऊ की नको की सोडू, पण सोडणं तर मुश्किल आहे, कारण कसं माहितीये चहा प्यायची सवय लागलेली असते आणि त्याच्यामुळे ते चहा सोडणं इम्पॉसिबल आहे। आणि मी चहाशिवाय खरंच सांगते मी राहू शकत नाही, कारण मी आज सकाळीच पिलं नाही तर मला अक्षरशः टोटल माझा अंगातला आळसच गेलेला नाही असं झालं मला। त्याच्यामुळे म्हटलं की चला बाबा आता मी मस्त असा चहा बनवते नुसता दुधाचा आणि पिते,
कारण सकाळी चहा पिलेला नाही तर माझा नुसतं दुधाचा चहा बनवून प्यायचा विचार चालू आहे. आणि सगळ्यात पहिलं तर याच्यावरती जी साय आहे ना तर ती साय बाजूला काढते. आज सकाळी चहा नाही पिली तर कसं म्हणजे आता मस्त अशी साय वगैरे टाकून मी चहा पिणार आहे. वाढलं तर वाढलं वजन पण चहाशिवाय नाही राहू शकत. कोण कोण राहू नाही शकत चहाशिवाय. आता सवय झालेली असते. आणि पहिलं मी म्हणजे लग्नाच्या अगोदर मी चहा नव्हती पेत कारण लाईटर कुठे गेलं एवढी साई. हा ते पण फक्त माझ्यासाठी. पप्पासाठी मी ठेवेल. दीदी तुला तर पहिलं जेव्हा मी कॉलेजला होती शाळेत होती तेव्हा चहा नाही प्यायचं म्हणजे लग्नाच्या अगोदरच सांगतो मला. आता बरेच वर्ष झाले त्याला. तर तेव्हा बिलकुल चहा नाही प्यायची. पण आता झालं असं ना की चहाची एवढी सवय झाली सकाळी आणि संध्याकाळी की चहाशिवाय राहू शकत नाही असं. तर दुपारपासून मला असं वाटतंय की मी कधी चहा बनवतो. आणि मला एवढा आळस आलेला आज मी चहा पिला नाही तर खूप आळस आलेला. आणि आता मगापासून तर असं वाटतं मी कधी चहा पिल. ह्यांची मी वाट बघत होती मगापासून की हे कधी येतील मी कधी चहा पिल कधी येतील चहा पिईल. तर हे मगाशी थोड्या वेळ झाला आलेत आणि आता वाटलं की त्याला चहा पिते. मी यांना पण बोलली की मला आवडलं चहा सोडलाय मी आजपासून. सकाळी पिला नाही त्याच्यामुळे पण मला काही राहावं नाही गेलं चहा पिल्याशिवाय. मला बोलली पी बोलले मला. म्हटलं चला आता पिते कारण नाही राहू शकत चहाशिवाय अजिबात. हे साय काढून ठेवले चहामध्ये टाकायला. तर त्याला त्याचं पण बोलते मला पण चहा प्यायचा म्हणून कारण तिनं सकाळी पुन्हा चहाचीच जाते ना सकाळी सकाळी चहा नाही घेत. आणि इकडे लाईट गेल्यामुळे एवढं कसं तरीच वाटायला. आता उद्या आणखी लाईट मग लावते. म्हणजे आज आणखी उद्या लावते असं काहीतरी करते. चहाशिवाय काही खरं नाही पण खरंच. आणि स्वयंपाक करायचं म्हटलं तर आता स्वयंपाक काय करणार नाही. झालं असं की दुपारी मी स्वयंपाक म्हणजे आज सकाळी उशिरा स्वयंपाक केला मी कारण तनिष्काने टिफिन नव्हता घेऊन गेली ती. तर उशिरा स्वयंपाक केल्यामुळे सगळा स्वयंपाक तसाच आहे. आणि हे पण जेवले ना दुपारी ते जेवण करून बाहेरच जेवण करून आले. मग सगळा स्वयंपाक तसाच. मला तर दुसरा जर केला तर तो वेस्ट होईल. त्याच्यामुळे मग तोच आता खायचं आणि बसायचं चालू आहे विचार. आता काही बनवणार नाही फक्त चहा बनवते. चहा पावडर टाकायची विसरली. चहा पावडर पण संपली. किराणा 1 महिना झाले असतील आता. चहा पावडर संपली आहे. बाकीच आहे तांदूळ एक संपलेत आणि डाळ एक संपली आहे. डाळ आता ते आणायचं आहे सगळं. तर त्यांना जेव्हा टाइम भेटेल तेव्हा मला घेऊन जातील. मग मी बनवेल लिस्ट वगैरे आणि मग घेऊन येईल. छोटी पळी नाही म्हणून मी मोठ्या पळीने चहा हे करते. मस्त असा अर्धा कप भरून चहा घेणार आहे.
आता मी इथे चहा घेतलाय प्यायला आणि यांना पण दिला, मी पण घेतला. मी थोडा जास्तच चहा घेतला कारण मी सकाळी चहा घेतला नाही ना, त्याच्यामुळे मला असं वाटत होतं मी कधी चहा घेईल. आणि खरंच सांगते, मी चहाशिवाय नाही राहू शकत बाबा. चहा मी तुझ्याशिवाय खरंच राहू शकत नाही. चहा न पिता नाही राहू शकत माणूस. कारण कसं होतं माहिती आहे, सवय लागलेली असते आणि ती सवय मोडायचं म्हटलं ना अचानक तर ती नाही मोडू शकत. आणि ते तलब, एक प्रकारची तलब असते ना चहा प्यायची, होते बघा ती. तर तसं झालेलं मला आज. अक्षरशः मी विचार करत होते की कधी हे येतील, कधी मी चहा पिल. तर आता नंतर ते जेव्हा आले तेव्हा कुठे जीवात जीव आला आणि आता म्हटलं की चला चहा बनवूया. तर आता मस्त, तर इथे आम्ही दोघे गप्पा मारत मस्त असा चहा पित होतो. आणि असंच तिकडच्या थोड्याशा गप्पा वगैरे आणि जे काही यांचं असतं बाहेरचं वगैरे ते कधी कधी सांगतात. त्याच्यामुळे मग तेच आम्ही बोलत चहा वगैरे घेतला. आणि आरोही अशी इथं मध्ये करत होती. तिला म्हटलं एका जागेवर बस, पण ती काय ऐकायला तयार नव्हती. आणि आता स्वयंपाकाची तयारी वगैरे करायची, स्वयंपाक करायचा आहे. ते खूप सगळी कामं तर असतातच म्हणा. टाईम तर स्वतःसाठी कधी भेटत नाही. मी आज असा विचार केलेला की पार्लरमध्ये जाईल म्हणून, पण मला टाईम भेटलाच नाही कारण मी आयब्रो बरेच दिवस झाले केलेली नाही आहे. जवळजवळ तर 3 महिने झालं मी आयब्रो केलेली नाही. आणि फेशियल वगैरे तर प्रश्नच येत नाही करायचं, कारण मी ते कधी करतच नाही फेशियल वगैरे. तर आता चहा पिला आणि खरंच जीवात जीव आल्यासारखं झालेला आहे माझ्या. त्याच्यामुळे खूप 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 छान वाटतंय चहा पिल्यावर. अशी तरतरी आल्यासारखी वाटते अंगामध्ये. कारण कसं होतं मध्ये जसं डोकं दुखायला लागलं, चहा वगैरे पिल्यावर बरं वाटतं ना, तर तसं वाटायला मला जरा आता. आणि एकदम खरंच सांगते, चहा नाही पिला त्याच्यामुळे माझं डोकं वगैरे सगळं जड झालं होतं. हे बोलले तू वेडीच आहेस, कशाला चहा सोडायचा. मी यांना बोलली ना की मी आजपासून चहा सोडलाय म्हणून. तर हे बोलले तू वेडी आहेस, कशाला चहा सोडायचा, असं काय नसतं म्हटले. म्हणून मग म्हटलं की चला आता पियावं चहा. खूप म्हणजे बरेच लोक म्हणतात की चहा बंद केल्याच्या नंतर वजन कमी होतं, पण कसं माहिती आहे, चहा जरी बंद केला आणि आपण शरीराची हालचालच नसली ना तरी पण ते वजन कमी होत नाही, हे मला कळालं. कारण डेलीचं 1 तास तरी चाललं पाहिजे किंवा एक्सरसाइज वगैरे केली पाहिजे, जे की आपण करत नाही कारण घरामधले कामं भरपूर असतात पण होत नाही. तर हे असं होतं सगळं. आणि चला मग आता भेटते मला नेक्स्ट ब्लॉगमध्ये.